रामकृष्ण हरी. माझ्यासोबत हा आमचा एक चिरंजीव आहे. काय त्याचं नाव? सोहम आशिष काकडे. सोहम आशिष काकडे. तू काय करतो सांग? सेकंड इयरला. म्हणजे डिटेल सांग. BA ला 15वीला. म्हणजे SYBSC का SYBA? SYBA. हा, कधी पण आहे ना बाळा माझ्या. आता मी नुसतं सांगितलं मी BA ला आहे, पण फर्स्ट इयर सेकंड इयर असं डिटेल सांगायचं. त्याचं SYBA आहे. चांगली गोष्ट आहे, खूप छान. आणि आमच्या या बाळगोपाळा कोण पण आपला तुमचा भाऊ आहे? तुझा बारका भाऊ आहे? सातारा. हा, आता माधवा माधव मला का ना माधवा. जरा थोडक्यात बारक्यातले हा रामकृष्ण त्या रेषेतच माधव. हा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा. आमच्या या छोट्या बाळासाठी पण आता एक अभंग आहे. घेई घेई माझ. अरे माझी ताई रामकृष्णारी, चांगली गोष्ट आहे. चालेल. शक्यतो आडवा केला तर व्हिडिओ कधी पण चांगला असतो. हा, रामकृष्णारी. आमच्या या पुन्हा एकदा नाव सांगा बाळा माझं. सोहम आशिष काकडे. सोहम आशिष काकडे. रामकृष्णारी हा सोहम आशिष काकडे आहे. येतं ना बाळा? हा, सोहम आशिष काकडे. याला रामनामाच्या लेखनामध्ये माधव हा रामनाम दिलेला आहे. तर त्याच्यासाठी मी एक अभंग बोलतो, फक्त तू लिहत जा, मी बोलत जातो. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे हे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. मना ते धाव घेई, राहे विठ्ठलाच्या पायी, राहे विठ्ठलाच्या पायी. तुका म्हणे माझ्या जीवा, नको सोडूया केशवा, नको सोडूया केशवा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. यासाठी मी हा अभंग ह्यासाठी निवडला की घेई घेई माझे वाचे. माझ्या वाचेनं काय घेतलं पाहिजे? गोड नाम विठोबाचे. म्हणजे आपल्याला जे तोंड दिलंय त्यातून फक्त भगवंताचं नामस्मरणच झालं पाहिजे. तुम्ही ऐका रे हे कान. मला भगवंताने कान दिलंय कशासाठी? माझ्या विठोबाचे गुण, पांडुरंगाचे शब्द माझ्या कानावर पडले पाहिजे. डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे दिलेत कशासाठी? पहा विठोबाचे मुख, माझ्या पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. मनात येते धाव घेई. माझं मन कुठं धावलं पाहिजे? राहे विठ्ठलाच्या पायी, पांडुरंगाच्या चरणी माझं राहिलं पाहिजे. आणि तुका म्हणे माझ्या जीवा, तुकारामाने सांगितलंय माझ्या जीवाला कुठपर्यंत ठेव, नको सोडू या केशवा. जोपर्यंत माझ्यासोबत माझा केशव आहे तोपर्यंत माझा, एकदा माझा केशव माझ्यापासून दूर गेला की माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीने आपलं रामकृष्णारी करतो. खूप छान माऊली रामकृष्णारी. मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या या चिरंजीवाला उदंड आयुष्य लाभो, त्याला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळो, त्याच्याकडून चांगला अभ्यास घडो, त्याचं अभ्यासात लक्ष लागो, होईल तेवढं काय होतं त्याला लेखनाचा सवय त्याला लागला पाहिजे. कारण लेखनामधूनच त्याला लेखन करता येईल. मी पण आता BA झालो, MA झालो. मी MA BEd आहे. माझं तर MAवर माझं ही म्हणजे संतांच्या वाङ्मयामध्ये एक आता संत साहित्य प्राज्ञ मी ऑनलाईनमध्ये पण झाले बाबा. तर मी चांगलं आहे. तर एकंदरीत लिखाण चांगलं पाहिजे. तुला जेवढं लिखाण चांगलं तेवढं तुझं चांगलं. खूप छान माऊली. एकदा बोल. रामकृष्ण विठ्ठल केशवा, विठ्ठल केशवा गोविंद माधवा, गोविंद महादेवा, माधवा माधवा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा, विठ्ठल केशवा, गोविंद माधवा. गोविंद. आता मी काय गोविंद बोलत तू बोल आता. रामकृष्ण हरी, गोविंद, गोविंद, विठ्ठल केशवा, गोविंद महादेवा, माधवा. चालते, चांगली गोष्ट आहे. महादेवा माधवा चांगलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण.